हरि ओम. सर्व श्रोते मंडळींना, माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 18, ज्याचे की शीर्षक आहे मोक्ष संन्यास योग, यातील श्लोक क्रमांक 71 पासून ते 75 पर्यंत वाचन करणार आहोत. चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून नंतर वाचनाला सुरुवात करूया. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 71. श्रद्धावान अनसूयाः च शृणुयात् अपि यः नराः सः अपि मुक्ताः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. ह्याचा अर्थ आहे, आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. तात्पर्य: या अध्यायाच्या 67व्या श्लोकात भगवंतांनी त्यांचा द्वेष करणाऱ्या लोकांना गीता सांगण्यास स्पष्टपणे प्रतिबंध केला आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवद्गीता ही केवळ भक्तांसाठीच आहे. परंतु काही वेळा असे घडते की भगवत भक्त हा सामूहिकरित्या प्रवचन देत असतो आणि त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येक व्यक्ती हा भक्तच असेल अशी अपेक्षा नसते. असे लोक सामूहिक प्रवचन भरवितातच का? तर या ठिकाणी सांगण्यात आले आहे की जरी प्रत्येक मनुष्य हा भक्त नसला तरी श्रीकृष्णांचा द्वेष न करणारेही अनेक लोक आहेत. श्रीकृष्ण हे भगवान आहेत यावर त्यांची श्रद्धाही असते. अशा लोकांनी जर प्रमाणित भगवत भक्तांकडून श्रवण केले तर परिणामतः ते सर्व पापांपासून तात्काळ मुक्त होतात आणि त्यानंतर पुण्यवान व्यक्ती वास करीत असलेल्या ग्रहलोकांची प्राप्ती करतात. म्हणून भगवद्गीतेचे केवळ श्रवण केल्याने जो मनुष्य शुद्ध होण्याचा प्रयत्न करीत नाही त्यालाही पुण्यकर्मांचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारे भगवंतांचा विशुद्ध भक्त हा प्रत्येकाला सर्व पापातून मुक्त होण्याची आणि भगवत भक्त होण्याची संधी उपलब्ध करून देतो. सामान्यतः जे लोक पापमुक्त आहेत व जे सदाचारी आहेत ते सहजपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतात. या श्लोकातील पुण्यकर्मणाम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या शब्दावरून वेदांमध्ये सांगितलेल्या अश्वमेध यज्ञासारख्या महान यज्ञकर्मांचा बोध होतो. जे भक्तिपरायण पुण्यवान जन आहेत परंतु शुद्ध झालेले नाहीत त्यांना ध्रुव महाराज निवास करीत असलेल्या ध्रुव लोकांची प्राप्ती होते. ध्रुव महाराज हे महान भगवत भक्त आहेत आणि त्यांचा स्वतःचा विशेष असा ध्रुव नामक लोक आहे. हरि ओम. आता येथे आपण श्लोक क्रमांक 72 चे वाचन करूया. हरि ओम. कच्चित एतत् श्रुतं पार्थ त्वया एक अग्रेण चेतसा, कच्चित् अज्ञान सम्मोहा प्रणष्टस्ते
ते धनंजया प्रणष्टाः ते धनंजय. ह्याचा अर्थ आहे, हे पार्थ, हे धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का, आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का. तात्पर्य, भगवंत हे अर्जुनाचे आध्यात्मिक गुरु या रूपामध्ये त्याला उपदेश करीत होते. म्हणून अर्जुनाने संपूर्ण भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून घेतली की नाही याविषयी त्याला विचारणे हे भगवंतांचे कर्तव्यच होते. आणि जर अर्जुनाला भगवद्गीता समजली नसेल तर भगवंत कोणत्याही मुद्द्याचे अथवा संपूर्ण भगवद्गीतेचे आवश्यकता असल्यास पुन्हा विवेचन करण्यास तयार होते. वास्तविकपणे जो कोणी श्रीकृष्णांसारख्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुद्वारे अथवा त्यांच्या प्रतिनिधींद्वारे भगवद्गीता श्रवण करतो त्याला आपल्यामधील सर्व अज्ञान नष्ट झाल्याचे दिसून येईल. भगवद्गीता हे काही एखाद्या कवीने अथवा कादंबरीकाराने लिहिलेले सामान्य पुस्तक नाही. स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी भगवद्गीता सांगितली आहे. भगवान श्रीकृष्णांद्वारे अथवा त्यांच्या अधिकृत आध्यात्मिक प्रतिनिधीद्वारे भगवद्गीतेचा उपदेश ऐकण्या इतपत भाग्यवान असलेला मनुष्य निश्चितपणे अंधकाररूपी अज्ञानातून मुक्त होतो आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. हरिओम. आता येथे आपण श्लोक क्रमांक 73 वाचन करूया. हरिओम. अर्जुनः उवाच नष्टाः मोहा स्मृतिः लब्धा त्वत्प्रसादात् मया अच्युत स्थिताः अस्मि गतसंदेहा करिष्ये वचनं तव. याचा अर्थ आहे, अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. तात्पर्य, अर्जुनाने दर्शविल्याप्रमाणे जीवांची स्वरूप स्थिती म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. त्याने आत्मसंयमन करावयाचे असते. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की भगवंताचा नित्यसेवक ही जीवांची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. या तत्वाची विस्मृती झाल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध होतो आणि परमेश्वराची सेवा केल्याने तो परमेश्वराचा मुक्त सेवक होतो. सेवक असणे ही जीवांची वैधानिक स्थिती आहे. जीवाला एकतर मायेची सेवा करावी लागते किंवा परमेश्वराची सेवा करावी लागते. तो जर परमेश्वराची सेवा करीत असेल तर तो आपल्या स्वाभाविक स्थितीत असतो आणि जर त्याने मायेची सेवा करण्याचे ठरविले तर तो निश्चितच बद्ध होतो. मोहवश होऊन जीव या भौतिक प्रकृतीमध्ये सेवा करीत असतो. आपल्याच काम आणि वासना यांनी तो बद्ध झालेला असतो. तरीही तो स्वतःला जगताचा स्वामी मानतो. यालाच माया असे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य मुक्त होतो तेव्हा त्याचा मोह नष्ट होतो आणि परमेश्वराच्या आदेशानुसार कर्म करण्यासाठी तो स्वेच्छेने परमेश्वराला शरण जातो. जीवाला अडकविण्यासाठी मायेने टाकलेले शेवटचे जाळे म्हणजे जीवाने स्वतःला परमेश्वर मानणे होय. जीवाला वाटते की आपण बद्धात्मा नसून परमेश्वरच आहोत. तो निर्बुद्ध असल्यामुळे विचारही करीत नाही की मी जर परमेश्वर असतो तर संशयग्रस्त कसा झालो असतो. तो या संदर्भात मुळीच विचार करीत नाही. याप्रमाणे माया असा अखेरचा पाश टाकते. वस्तुतः श्रीकृष्णांना जाणणे आणि त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करण्यास तयार होणे म्हणजेच मायेतून मुक्त होणे होय. या श्लोकातील मोह हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मोह हा शब्द ज्ञानाच्या विरोधी शब्द आहे. सर्व जीव भगवंतांचे नित्य सेवक आहेत हे जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान होय. परंतु स्वतःला सेवक समजण्याऐवजी तो आपण सेवक नसून भौतिक प्रकृतीचा स्वामी आहोत असे मानतो, कारण त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा असते. हाच त्याचा संमोह होय. या मोहाला भगवंतांच्या अथवा शुद्ध भक्ताच्या कृपेने नष्ट करता येते. जेव्हा असा मोह नष्ट झाल्यावर तो कृष्ण भावनाभावित कर्म करण्याचे मान्य करतो. कृष्ण भावना म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. बहिरंगा शक्तीने मोहित झाल्यामुळे जीव जाणत नाही की
भगवंत हे पूर्ण ज्ञानमय आणि वास्तविक प्रभू आहेत. आपल्या इच्छेनुसार ते भक्ताला काहीही प्रदान करू शकतात. सर्वांचेच मित्र असतात आणि भक्तांविषयी त्यांना विशेष प्रेम असते. ते या भौतिक प्रकृतीचे आणि सर्व जीवांचे नियंत्रक आहेत. तेच अव्ययी काळाचेही नियंत्रक आहेत. ते सर्व ऐश्वर्यांनी व सर्व शक्तींनी परिपूर्ण आहेत. भगवंत आपल्या भक्ताच्या पूर्णपणे अधीन होऊ शकतात. जो मनुष्य त्यांना जाणत नाही तो निश्चितच मायेच्या अधीन असतो आणि असा मनुष्य भक्त न होता मायेचा सेवक बनतो. तथापि भगवंतांकडून भगवद्गीता ऐकल्यावर अर्जुन मोहमुक्त झाला. तो जाणू शकला की श्रीकृष्ण हे केवळ आपले मित्रच नसून साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. तो भगवंतांना तत्वतः जाणू शकला. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन करणे म्हणजेच श्रीकृष्णांना तत्वतः जाणणे होय. परिपूर्ण ज्ञानाने युक्त झाल्यावर मनुष्य स्वाभाविकतःच श्रीकृष्णांना शरण जातो. जेव्हा अर्जुनाने जाणले की अनावश्यक लोकसंख्येमध्ये घट करणे ही श्रीकृष्णांचीच योजना आहे, तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्याचे मान्य केले. भगवंतांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्यासाठी त्याने पुन्हा धनुष्यबाण शस्त्रास्त्रे धारण केली. हरिओम. आता येथे आपण श्लोक क्रमांक 74 चे वाचन करूया. हरिओम. संजयः उवाच इति अहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमं अश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणम्. याचा अर्थ आहे, संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. तात्पर्य: भगवद्गीतेच्या प्रारंभी धृतराष्ट्राने संजयला विचारले होते की कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय घडले. संजयाचे गुरु व्यासदेव यांच्या कृपेने साऱ्या घटना संजयाच्या हृदयामध्ये स्फुरत होत्या. याप्रमाणे त्याने युद्धभूमीचा सारांश वर्णित केला. त्या ठिकाणी घडलेला संवाद हा अत्यंत अद्भुत होता, कारण दोन महात्म्यांमधील असा महत्त्वपूर्ण संवाद कधी घडला नव्हता आणि कधी घडणारही नव्हता. हा संवाद अद्भुत असण्याचे आणखी एक कारण म्हणजे भगवंत आपल्या शक्तींविषयी आणि स्वतःविषयी जीवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान भगवत भक्त अर्जुनाला सांगत होते. श्रीकृष्णांना जाणण्यासाठी जर आपण अर्जुनाच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले तर आपले जीवन सुखी आणि शांतिमय होईल. संजयाला हे कळून चुकले आणि जसजसे तो हे जाणू लागला तसतसा त्याने धृतराष्ट्राला हा संवाद कथन केला. आता निष्कर्ष काढण्यात आला आहे की जेथे जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तेथे तेथे विजय आहे. हरिओम. आता येथे आपण श्लोक क्रमांक 75 चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया. हरिओम. व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद् गुह्यम् अहं परम् योगम योग ईश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं. याचा अर्थ आहे, व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडूनच मी ऐकले आहे. तात्पर्य: व्यासदेव हे संजयाचे आध्यात्मिक गुरु होते आणि संजय मान्य करतो की व्यासकृपेद्वारेच तो भगवंतांना जाणू शकला. याचाच अर्थ असा आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्ष न जाणता आध्यात्मिक गुरुच्या माध्यमाद्वारे जाणले पाहिजे. आध्यात्मिक गुरु हा पारदर्शक माध्यमाप्रमाणे आहे आणि या माध्यमाद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष अनुभूती होते. हेच गुरु शिष्य परंपरेचे रहस्य आहे. जेव्हा आध्यात्मिक गुरु हा अधिकृत असतो तेव्हा अर्जुनाप्रमाणेच मनुष्य भगवद्गीतेचे प्रत्यक्षपणे श्रवण करू शकतो. संपूर्ण भूतलावर अनेक योगी आहेत, परंतु श्रीकृष्ण योगेश्वर आहेत. भगवंतांना शरण जाणे हा त्यांचा उपदेश भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितला आहे. जो कोणी श्रीकृष्णांना शरण जातो तोच सर्वोत्तम योगी होय.
या विधानाची पुष्टी 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये करण्यात आली आहे. योगिनाम अपि सर्वेषाम. नारद मुनी हे श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष शिष्य आणि व्यासदेवांचे गुरु आहेत. म्हणून अर्जुनाप्रमाणे व्यासदेवही तितकेच प्रमाणित आहेत. संजय हा व्यासदेवांचा प्रत्यक्ष शिष्य आहे. यास्तव व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयाच्या इंद्रियांचे शुद्धीकरण झाले आणि तो श्रीकृष्णांना प्रत्यक्ष पाहू आणि ऐकू शकला. जो साक्षात श्रीकृष्णांकडून श्रवण करतो तो हे गुह्य ज्ञान जाणू शकतो. जर मनुष्य अशा गुरुशिष्य परंपरेमध्ये नसेल तर तो श्रीकृष्णांद्वारे श्रवण करू शकत नाही. त्यामुळे निदान भगवद्गीता समजण्याच्या बाबतीत तरी अशा मनुष्याचे ज्ञान नेहमीच अपूर्ण राहते. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या सर्व प्रकारच्या योग पद्धतींचे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे या सर्व प्रकारच्या योग पद्धतींचे स्वामी आहेत. तथापि हे जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे श्रीकृष्णांना प्रत्यक्षपणे जाणण्या इतपत अर्जुन भाग्यवान होता, त्याप्रमाणे व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयही श्रीकृष्णांकडून प्रत्यक्षपणे श्रवण करू शकला. वस्तुतः श्रीकृष्णांपासून साक्षात श्रवण करणे आणि व्यासदेवांसारख्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या माध्यमातून श्रीकृष्णांना ऐकणे यात मुळीच भेद नाही. आध्यात्मिक गुरु हा व्यासदेवांचाही प्रतिनिधी असतो. म्हणून वैदिक पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक गुरूच्या जन्मतिथीला त्यांचे शिष्य व्यासपूजा नामक उत्सव साजरा करतात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो. हरिओम 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 हरिओम. चला तर मग पुढील भागात परत भेटूया. तोपर्यंत आज्ञा असावी. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.